नाही खेळायला, पण घरी गेल्यावरती पॅरेंट्सचे वाद करत असणार. हा आपण घेतो, मग त्याच्यावरती आपण काय बघतो सगळ्यात पहिल्यांदी लहान मुलं असतील तर कार्टून, हा नाहीतर व्हॉट्सअप, थोडे कळते झाले व्हॉट्सअप वापरायला व्हॉट्सअप, ज्यांनी कोणी फेसबुक सुरू केले ते फेसबुक, हा ना. तर ह्याच्यापेक्षा जास्त वेळ त्या गुगलमध्ये सर्च करण्यामध्ये जर आपण घालवला तर आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. ठीक आहे. तर हे जे काही टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी हे दुधारी शस्त्र आहे, त्याचा वापर तुम्ही कसा करता त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, रेको मॅडम जी काही टेक्नॉलॉजी तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छित आहे तर ती लवकरच त्याच्यातले सगळे अडथळे दूर होऊन त्या पोहोचवतील आणि ते तुम्ही शिका आणि तुमच्याकडे जे काही टूल्स आहेत त्याचा योग्य वापर करा. ठीक आहे. चल, जे जे शिकण्यासाठी रेडी आहेत त्यांनी हात वर करा सगळ्यांनी. I ask them, those who are ready to learn how to make web designing and easy shopping sites, so they raise their hands. So how many girls they are ready to learn new things? Okay, thank you very much. And you must somebody, someday you must help other people. Yeah, I told them. Okay? तुम्हाला दुसऱ्याची हेल्प करायची त्याच्यानंतर. ठीक आहे. तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला दुसऱ्यांना शिकवायचं. विद्या ही अशी एक गोष्ट आहे की जेवढी तुम्ही दुसऱ्यांना द्याल तेवढी ती वाढत जाईल. बरोबर. चला, थँक्यू, धन्यवाद. कसं आहे मॅडम काय सांगणार आहे ते मला माहित होतं. तुम्हाला मुद्द्यावरती कसं एक्सप्लेन केलं ते सांगितलं आहे. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल याचं आमच्याची काही नाही. पडला की नाही एवढं सांगा. पडलं. पण मुद्द्यावरांनी सांगितलेली आणि रिकॉमेंडनी पण सांगितली की फॅसिलिटी द्यायची आहे. तर त्या सेंटरसाठी लागणारी जी जागा आहे एवढा फ्लोर आहे, एवढा म्हणजे याच्यावरती जे बांधतो एक फ्लोर आम्ही देऊ. 10,000 स्क्वेअर फूट इस्टॅब्लिश करण्यासाठी. आणि खरंच शिकल्या ह्या मुली शिकल्या याच्यामध्ये आता सगळं मोबाईल आपल्यापेक्षा जास्त म्हणजे माझ्यापेक्षा इथं बसलेल्या ह्या मुलीला सुद्धा चांगला मोबाईल चालतो. सगळ्या मुलींचा येतो की नाही. आम्हाला ते कळत नाही, तुम्हाला फटाफट कळतं सगळं. इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, आमचं आहे, तमचं आहे. पण ते काही फायदा घ्यायला पाहिजे एवढीच पाळण्याची इच्छा आहे. त्याच्यातून मुलं शिकतात ना. आता तुम्ही बघितलं ना आपल्या देशामध्ये आज मॅडम भरपूर उदाहरण दिली. सायंटिस्ट वेगवेगळे झाले. प्रत्येक बीकॉम म्हणून नोकरी मिळवणे वगैरेच्या टार्गेटपेक्षा तुमचं जर ब्रेन चांगल्या प्रकारे चालला त्या याच्याचा फायदा होईल. तुम्हाला आज बिझनेसचं लहान मुलांना काही नॉलेज त्याच्यातलं नाही काय बिझनेस, पण त्यांना जर चांगलं आलं आपण टेक्नॉलॉजी त्यांना शिकवली आपण ती जागा उपयोग करून देऊ शकतो. त्यांना चांगल्या प्रकारे याच्यातले जे शिकतील शिकायची ज्यांची इच्छा आहे सिलेक्ट करून त्यांना ट्रेन करून जेवढं अनेक दुसरे लोक असतील, मुली असतील, मुलं असतील त्यांना सुद्धा आपण ट्रेन करण्याचा आपल्या डोक्यामध्ये विचार आहे. म्हणजे सारख्या नोकऱ्या बघण्यापेक्षा नोकरी देणारे निर्माण करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. हा त्याच्या मागचा उद्देश. लक्षात घ्या टेक्नॉलॉजी आलीच पाहिजे ना आपल्याला, चांगलं चांगलं आलं पाहिजे. आता आमच्याकडे आपण मोबाईल बंदी काय करतो, तुम्ही लोक बघत बसता गाडीच बघत बसता म्हणून मोबाईल बंदी. लोक ते विचित्र याच्यात बघतात. वेब काय चांगलं चांगलं काय अभ्यासाचं काय त्याच्यात शोधायचं असं ते न शोधता ते शोधा असं त्याच्या मागचा उद्देश आहे. मॅडमने आले भरपूर चांगल्या प्रकारे सांगितले. आपला प्रयत्न आहे